शेतकऱ्यांनो, तरुणांनो, नागरिकांनो, डिझास्टर मॅनेजमेंटची सुरुवात आता आपल्या हातात खूप गोष्टी आलेल्या आहेत. त्यातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे डेटा गोळा करणे. आपल्या एरियामध्ये डेटा गोळा करा. शेती किती एकर आहे, कोणते गट क्रमांक आहे, त्याचा डेटा. त्याच्यानंतर ड्रोननी फुटेज काढून घ्या. गुगल मॅपिंग वापरा, 3D ही टेक्नॉलॉजी वापरा. त्याच्यानंतर कोणते कोणते प्रॉब्लेम्स होऊ शकतात, कुठे कुठे घरांची बांधणी होती आहे, बरोबर आहे, ह्याच्यावर सजग राहा. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा भाग आहे डेटा. आता डेटा आल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट आलं. म्हणजे डेटा मॅनेजमेंटसाठी काही लोकांची टीम बनवा. यासाठी काही संस्था आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, ऑनलाईन आहेत, ॲप आहेत, त्याचा वापर करा. त्याचं कस्टमायझेशन तुम्हाला करता येईल. मग ह्याची गावातल्या सगळ्या लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात करा की हा डेटा वापरायचा कसा, वाचायचा कसा, याचा उपयोग कसा करायचा. तो स्थानिक भाषेत कन्वर्ट करता येईल. यासाठी AI टूल वापरता येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्रास सगळा देऊन असं माझं मत आहे. पण शेतकऱ्यांनी ह्यासाठी AI वापरायला हरकत नाही. आता AIचा ह्याचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो, तर आपल्याला लाईव्ह फीडबॅक मिळेल. बरोबर आहे. हे सगळं आजच्या काळात शक्य आहे. याला फार खर्च येणार नाही. साधारण 50,000 ते 1,00,000मध्ये माझ्या मते 25,000च्या वस्तीचं गाव डेटा तयार करू शकतं, त्याचं मॅनेजमेंट करू शकतं. एक छोटीशी रूम बनवून त्यात कम्प्युटर्स टाकून, आणि त्याच्यात पण पाऊस वगैरे, लाईट गेली, इंटरनेट गेलं तरीसुद्धा हे होऊ शकतं. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला टॉवरमध्ये पाण्यात भिजले असतील तुमचे इंटरनेटचे, तर तुम्हाला एखादं छोटं बलून पण टाकता येईल. तो बलून असा एका विशिष्ट दोरीने खालून वरती हाईट देऊन तिथून पण तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस करता येईल बाजूच्या टॉवरवरून. अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. मुद्दा असा आहे माझा की ड्रोन असेल, बलून असेल, इंटरनेट असेल, परत सोलरची लाईट असेल, त्याच्यानंतर पॉवर बँक असतील, म्हणजे किमान 28 तास तुम्हाला लाईट देता येईल. ठीक आहे ना. टॉर्च असतील, पॉवरफुल टॉर्च, या सगळ्या गोष्टींचा वापर करता येईल. पहिला काय महत्त्वाचा विषय आहे, डेटा. तो डेटा कसा वापरायचा, तो वाचायचा कसा, स्थानिक नागरिकांना समजून कसा सांगायचा, फ्लो किती येईल पाण्याचा, आला तर काय करायचं, शेतीमध्ये काय होईल. आणि स्टोरेज हाऊस तयार करा. आपल्या एरियामध्ये छोटे छोटे स्टोरेज हाऊस तयार करा, जेणेकरून तिथे बियाणं सुरक्षित ठेवणं, त्याची सॅम्पल ठेवणं, औषधं ठेवणं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, डेटा, लोकल डेटा. आणि मग तो लोकल डेटा जो आहे त्याचं मॅनेजमेंट करून मग आपल्याला डिस्ट्रीब्युशन, मग लोकांना ऐन कोणाला मदत पाहिजे, कुठे लहान मूल अडकलेलं आहे, कुठे मोठी व्यक्ती आहे, पाण्याचे छोटेसे बोटी लागतील आपल्याला, मग ते प्रोक्युअरमेंट आपल्याला करता येईल. पण आपल्याला डेटा असल्यामुळे काय होईल की फोरकास्ट करता येईल. जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन नंतर करता येईल. पहिला टप्पा आहे डेटा. ठीक आहे. तर हे डोक्यात पक्कं ठेवा आता की तुम्ही स्थानिक लेवलला, आता ग्रामपंचायत आहे ना, ग्रामपंचायतच्या लेवललाच तुम्ही डेटा सेंटर सुरू करा. आता तुम्ही सरकारच्या भानगडीत पडूच नका काही, कारण आपली आपत्ती आल्यानंतर हे आपल्याला सावरावं लागतं पहिल्या झटक्यामध्ये.